राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यानं महायुतीमध्ये वाद निर्माण झाला। गुलाबराव पाटलांनी एका कार्यक्रमात बोलताना अर्थ खात्याला नालायक म्हटलंय। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामागचं कारण काय पाहूया, त्या संदर्भातला हा रिपोर्ट। पण अर्थ खात्यासारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस। अशा वेळेला आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो आहे भेदभाव आहे असं चित्र जनतेसमोर जाता कामा नये। शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर महायुतीत पुन्हा एकदा वादंग निर्माण झालाय। गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याबद्दल काढलेल्या उद्गारानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। अर्थ खातं सर्वात नालायक खातं असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पण अर्थ खात्यासारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस। पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है। योगायोगाने गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि तुम्ही विघ्न हरतालाच मला सप्रेम केलेलं आहे। तर प्रार्थना करा, जे काही येणारं विघ्न आहे 2-2.5 महिन्यामध्ये ते आमच्या सगळ्या लोकांना महायुतीच्या परमेश्वरा श्री गणेशा बुद्धी द्या आणि कुठल्याही प्रकारे जे आहे आपापसात वाद निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य कृपया करू नका। आपण आता लढायला सुरुवात झालेली आहे। अशा वेळेला आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो आहे भेदभाव आहे असं चित्र जनतेसमोर जाता कामा नये। गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या। त्यामुळे गुलाबराव पाटलांचा रोख नेमका कुणाकडे होता याबद्दलचा खुलासा करावा अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे। यापूर्वी तानाजी सावंत यांनी उलटी येण्याचं वक्तव्य केलं, त्याच्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याला नालायक खातं म्हटलं। त्याच्यातून महाराष्ट्रातील जनतेचा गैरसमज निर्माण होतोय आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप त्यातून तयार होतो। अजितदादांच्याकडे एकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलेली फाईल पॉझिटिव्ह होऊन आल्यानंतर तात्काळ तिचं निर्गती केली जाते। त्या संदर्भानं गुलाबराव पाटलांचं जर स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी त्या खात्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरच्या संदर्भामध्ये ते भाष्य केलं का अजितदादांच्या संदर्भानं भाष्य केलं याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे। गुलाबराव पाटलांचं एक खळबळजनक वक्तव्य आहे। अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं, 10 वेळा मी पाठवलेली फाईल परत यायची, मात्र मी पाठपुरावा सोडला नाही। हा काही लोकांचा असा गैरसमज झाला की हा अजितदादावर टीका केली, असं नाही आहे। परंतु अर्थ खात्यामध्ये जे काही अधिकारी बसलेले आहेत ते प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह पद्धतीने जेव्हा पाहतात त्या टायमाला त्यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेला तो संताप आहे आणि हा अनुभव त्यांनाच नाही तर इतर सर्वजणांना येतो। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय। गुलाबराव पाटील बोलले ते खरं असल्याचं दानवे यांनी म्हटलंय। मी आता ते सांगितलं ना, म्हणून अर्थ खातं बरोबर बोलले गुलाबराव। यांच्यात अडकलेल्या फाईल राष्ट्रवादीच्या नाही अडकलेल्या कुठं, यांच्या जे आमच्याला सांगून गेले होते ना, आता त्यांच्या मांडी लावून बसतात ना अजितदादाच्या, यांच्याच सगळ्यांच्या फाईल अडकलेल्या। यांना गायवाया करावं लागतं अजितदादाकडे जाऊन, ते आमची फाईल क्लिअर करा, अशी यांची स्थिती आहे। खरं म्हणजे खूप पक्षपात, खूप गोष्टी आहेत, ही वस्तुस्थिती आहे। गुलाबराव जर बोलले असतील असं अर्थ खात्याबद्दल तर त्यांचं समर्थन मी करील। गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे। गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांनी देखील शिंदे गटावर आरोप करत जोरदार टीकास्त्र डागलाय। की राज्याच्या मंत्रिमंडळात बसून एका खात्याच्या मंत्र्यांनी दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं आणि विशिष्ट अर्थ खात्याला म्हणणं हे अत्यंत धक्कादायक आहे। सरकार कसं चाललंय हे महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा होतंय असं मला वाटतं। आणि मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत, कारण भाजपच्यावर अलायन्स करताना जास्त जागा मिळावेत, त्यात ह्यांचा तिसरा वाटा कशाला, अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते। काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले,
शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव डायग्नोसिस होत नाही. जसं ऍलर्जी म्हणतोय गोळी खाली उलट्यावाला चालू होतात ती अवस्था आहे. कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ही वस्तुस्थिती सर्व होत नाही. ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही. जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापानं थोडं जम दिला की नीट झाला, होत नाही ते. तानाजी सावंत जे म्हणाले होते की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर बसलो की आम्हाला उलट्या होतात, नाही हो, ही वक्तव्य अहो कसे काय उलटे होईल. मी तर सगळ्या अंगावर जे आहे ना परफ्यूम मारून सेंट मारून जातो एकदम. खरं सांगतो मी. काय बरं असं होत असेल ना तर त्याच्यावर गोळीसुद्धा असते. पूर्वी लहान असतो ना मी, तेव्हा एस टीने वगैरे जायचो तर मग ते गोळी खाल्ली की मग काय व्हायचं नाही, मळमळायचं नाही. मला नाही वाटत तसं का. बरं मी तर काय पाहिलं नाही बा तसं काय. मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे आणि आता गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महायुतीत वाद निर्माण झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.